नमस्कार माय यूट्यूब फॅमिली. तर म्हाडा मुंबई लॉटरी संपुष्टात आलेली आहे आणि आज सायंकाळी जी आहे प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर 359 घरांसाठी 47,000हून अधिक अर्ज आलेले आहेत. अत्यल्प गटासाठी अगदी गर्दी झालेली आहे. तर एका सदनिकेसाठी 546 अर्ज. विचार करा, एक सदनिका आणि त्या एका सदनिकेसाठी 546 अर्ज. पहाडेतल्या पंचतारांकित घरांनाही चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2030 घरांच्या सोडतीसाठी अनामत रकमेसह 1,13,811 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यानुसार अत्यल्प गटातील घरांना सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे. यंदा अत्यल्प गटासाठी केवळ 359 घरे असतानाही एका घरामागे सरासरी 130 अर्ज सादर झाले आहेत. तर सोडतीत ज्या गटासाठी सर्वाधिक 768 घरांचा समावेश आहे त्या घरांसाठी अल्प प्रतिसाद मिळाला आहे. या घरांसाठी केवळ 11,461 अर्ज प्राप्त झाले आहेत. म्हाडाच्या सोडतीत सर्वाधिक मागणी असलेल्या अत्यल्प गटासाठी यंदा कमी घरे समाविष्ट आहेत, तर अल्प आणि मध्यम गटातील घरे प्रचंड महाग आहेत. पुनर्विकासांतर्गत मिळालेल्या घरांच्या किमतीत 10 ते 25% कपात करण्यात आल्यानंतरही ही घरे महागच असल्याची चर्चा आहे. एकूणच या पार्श्वभूमीवर यंदा सोडतीला कमी प्रतिसाद येईल असे म्हटले जात होते. मात्र सोडतीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 2030 घरांसाठी 1 लाखाहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. उत्पन्न गटनिहाय आलेल्या अर्जांची संख्या लक्षात घेता नेहमीप्रमाणे अत्यल्प गटातील घरांसाठीच सर्वाधिक अर्ज दाखल झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. यंदा या गटासाठी अत्यंत कमी घरे असतानाही या घरांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 359 घरांसाठी सरासरी 130 प्रमाणे 47,134 अर्ज प्राप्त झाले आहेत. मुंबईतील अल्प गटासाठी म्हाडाच्या घरांनाही चांगली मागणी असते. या गटासाठी यावेळी बऱ्यापैकी घरांचा समावेश होता. मात्र यंदा या गटातील घरे परवडणारी नसल्याने 627 घरांसाठी 48,762 अर्ज सादर झाले आहेत. या गटातील एका घरासाठी सरासरी 77 अर्ज दाखल झाले आहेत. यंदा मुंबई मंडळाच्या सोडतीत मध्यम गटासाठी सर्वाधिक घरे होती. या गटातील 768 घरांच्या सोडतीत समावेश होता. मात्र या घरांना अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. उच्च गटालाही कमी प्रतिसाद मिळालेला आहे. उच्च गटातील 276 घरांसाठी सरासरी 22 अर्जाप्रमाणे 6,454 अर्ज अनामत रकमेसह मंडळाकडे प्राप्त झाले आहेत. तर ओशिवरा येथील एका सदनिकेकरिता 546 जणांनी अर्ज भरले आहेत. तसेच सिद्धार्थनगर गोरेगावमधील 2 घरांसाठी 602 अर्ज आले आहेत. भुलेश्वर येथील एका घरासाठीही 422 अर्जदारांनी अर्ज भरले आहेत. तसेच पहाडेतील पंचतारांकित घरांनाही चांगला प्रतिसाद. म्हाडाने पहिल्यांदाच गोरेगाव पहाडी येथे खासगी विकासकांच्या गृहप्रकल्पाप्रमाणे पंचतारांकित प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पात मध्यम गटासाठी 227 आणि उच्च गटासाठी 105 घरे आहेत. 35 मजली इमारतीत पहिल्यांदाच म्हाडाकडून वाहनतळ, जलतरण तलाव, क्लब हाऊस अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. मंडळाने 8 ऑक्टोबरच्या सोडतीत या पंचतारांकित घरांचा समावेश निर्माणाधीन योजनेअंतर्गत केला आहे. या घरांना सर्वाधिक प्रतिसाद मिळेल असे म्हटले जात होते. त्यानुसार मध्यम गटातील 227 घरांसाठी 6,651 जण स्पर्धेत असणार आहेत. त्याचवेळी उच्च गटातील 105 घरांसाठी 4,242 अर्ज सादर झाले आहेत. सोडतीतील सर्वात महागड्या अशा ताडदेवमधील 7 घरांसाठी किती अर्ज आले याची माहिती मात्र मुंबई मंडळाने गुलदस्त्यात ठेवली आहे. ही घरे प्रचंड महाग असल्याने मागील सोडतीत 7 पैकी एकही घर विकले गेले नव्हते. सो म्हाडा मुंबई लॉटरीबद्दल मला सध्या तरी हीच अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार.